न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जव्हार साकूर मार्गावरील मोठा खड्डा ठरतोय जीवघेणा, अपघाताची शक्यता वाढली। प्रशासनाने दुर्घटना होण्यापूर्वी तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी। जव्हार साकूर मुख्य मार्गावरील धानोशी गावाच्या पुढे मोरीवर पडलेला मोठा खड्डा वाहनचालकांसह प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे। मोरीवरील रस्ता वाहून गेल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यातूनच वाहनांना ये जा करावी लागत आहे। या मार्गावरून नियमित एसटी बसची वाहतूक होते। तसेच साकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते। मात्र मोरीवरील खड्ड्यातून वाहन जाताना रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास व वेदना सहन कराव्या लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। जव्हार साकूर हा परिसरातील मुख्य मार्ग असल्याने या ठिकाणी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नाही। त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच एसटी बस चालकांना या खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागत आहे। विशेषतः पावसाळ्यात खड्ड्याचा अंदाज न आल्यास दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। सध्या जव्हार परिसरात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने रस्त्यावरील हा खड्डा तात्काळ बुजवून मोरीची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। एखादी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। आता प्रशासन याबाबत कोणती ठोस पावले उचलते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। पालघर क्राईम रिपोर्टर ईश्वर मुकणे। आपण जव्हार ते रामखिंड या रस्त्याच्या मध्यभागी साकूरच्या पाठीमागे आहोत। तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं जी मोरी आहे या मोरीवरती रस्ताच नाही। हा संपूर्ण जो खड्डा आहे, हा संपूर्ण खड्ड्याचा भाग इथून गाडी येण्या जाण्यासाठी अगदी खड्ड्यातून प्रवास करावा लागतो। जर एखादी छोटी गाडी समजा मोटरसायकल जायची असेल तर याच्यातूनच जावं लागेल। जर ही मोरी तुडुंब भरली तर येण्या जाण्यासाठी रस्ता दिसत नाही। जर मोठ्या गाड्या आल्या तर मोठ्या गाड्या प्रवास करायला एवढा अवघड परिसर आहे। आता तुम्ही पाहू शकता, फोर व्हीलर जात असताना, मोठी गाडी जात असतानाही किती त्रास होतो। याच रस्त्याने बससुद्धा प्रवास करते, मी प्रश्न असा विचारतोय की एखादी घटना, एखादी दुर्घटना झाल्याच्या नंतर प्रशासन जाग येईल का? आता पावसाचं प्रमाण सध्या जव्हारमध्ये कमी आहे आणि म्हणून या प्रसंगी प्रशासनानं, शासनानं तात्काळ या रस्त्याची, या खड्ड्याची दखल घ्यावी। इतर भागातल्या नागरिकांची मागणी आहे, दखल घ्यावी आणि तात्काळ हा जो मोरीचा रस्ता आहे हा लेवल करावा, अशी आसपासच्या सगळ्या नागरिकांकडून मागणी होत आहे। साकूरला आहे, साकूर आणि जव्हार येण्या जाण्याकरता हा मुख्य रस्ता आहे आणि म्हणून या रस्त्याच्या आपण दुरावस्था पाहत असताना खरं तर अजूनपर्यंत या ठिकाणी दुर्घटना घडलेली नाही आणि म्हणून प्रशासनानं या रस्त्याची, या मोरीची तात्काळ दखल घ्यावी आणि हा रस्ता, ही मोरी, इथला खड्डा तात्काळ दुरुस्त करावा, अशी आसपासच्या ग्रामस्थांकडून मागणी होत आहे। धन्यवाद।